सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं करिश्मा आरजादे यूट्यूब चॅनल. तर गाईज आज 2 दिवस झालेला आहे, आमचा गॅस संपलेला आहे आणि बुकिंग करत आहे तर गॅस सुद्धा लागत नाही, नंबर सुद्धा लागत नाहीये, बुकिंगच होत नाहीये. तर आम्हाला तारीख दिलेली आहे 1 तारीख. तर बघू आपण तोपर्यंत कसं ॲडजस्टमेंट करा. त्याच्यासाठी मी 2 दिवसापासून चुलीवरती जेवण बनवते आणि तुम्हाला मी दाखवते. बघा मी चूल कशी मांडलेली आहे आणि तुम्हाला जेवण बनवताना सुद्धा दाखवते. चला काय ते बघा, मम्मी पुरी बनवली आणि खीर. तर आमचा गॅस गेलेला आहे. मी राजने आणलेला आहे चिकन. तरी पण सांची बोलते मम्मी मला पुरी बनवून दे. बघा तर तिच्यासाठी मी गरम गरम पुरी बनवून देत आहे. आणि खीर पण बनवायची का? खीर पण बनवायची, चिकन बनवायचे. नाही, दादा बोलला पुरी बनवायला आणि मी बोलला खीर बनवायला. दादा बोला पुरी बनवायला, तो बोलते सांची बोली खीर बनवायला. खरं आहे तसं. खूप जाळ झाला, थोड्याशा पुऱ्या करपायला लागल्यात. एवढ्या लवकर बनवली? जाळ जास्त आहे ना. मोदी सरकारने गॅस नाही दिला त्याच्यामुळं. बघ आमचं म्हणजे गॅस संपलेला आहे तर सांची बोलते मोदी सरकारने गॅस नाही दिला त्याच्यामुळे. खरं आहे तिचं पण. सिलेंडर भेटतच नाहीये, नंबर लागतच नाहीये. 2 दिवसापासून आम्ही ट्राय करतोय. बोलायला की सॉरी. हा काय बोलते सांची? सॉरी नाही भेटणार. नंबर लावला मोबाईल वर तर काय बोलते सांची? सॉरी नाही भेटणार. हा बघा असं बोलायला लागले. OTPच येत नाहीये, गॅस काय भेटत नाही आम्हाला. आता बघू किती दिवस करायचं किती नाही. काय ना काय नवीन येतच राहतं. चिकन आणलेलं आहे. खूप टाइम झालेला मला. 7:30 वाजलेले आहेत आणि बघू आपण जितक्यात लवकरात लवकर होऊन बनवू. मी रोज सकाळी उठून याच्या चुलीवरच जेवण बनवते. सकाळी पण 8 वाजता उठून आणि संध्याकाळी सुद्धा दोन्ही टाइम चुलीवरच बनवते. सांची म्हणजे खूप काम करते. बघा थोडीशा पुऱ्या करपल्यात माझ्या ना, दिसतील का करपलेल्या? दादाने गरम गरम मस्त छान फुगल्या होत्या तर दादाने खाल्ल्या, सांचीने खाल्ल्या. आणि राजला मी रोज बोलते आज तरी नंबर लाव, आज तरी नंबर लाव. पण काय मी काल गेली होती ना तुम्ही, काय बोलले मग? नाही भेटणार. किती दिवस तरी आपल्याला असं करायला लागेल? 21 दिवस. हा 21. बघा 21 दिवसाने नंबर लागणार आहे आमचा. आज आम्हाला 4 दिवस झालेले आहेत. अजून किती दिवस करायचे म्हणजे मला? 8 दिवस अजून. मग 21 दिवस बोलायचे मी तर. अजून 8 दिवस. किती टाइम लागतो काय माहिती. पुरी सांची तर तुम्हाला सगळं सामान आणून दे पटापट. काय काय जे जे लागतं ते. पहिले दूध आण, शेवळ आण, चलो लवकर. तूप तूप तूप. तूप आण तू. पिशवी. काय झालं बाई? चिकन आहे रे. दुधाची पिशवी रे. दुधाची आहे? नाही, तुपाची. हे इथं तुपाची पिशवी. ही तुपाची. तूप आहे. अमूल का देसी? बराबर जमा झालाय. बराबर त्याला हात लावायला आणि दुसरंच येईल. दादी एक मस्त पुरी फुगली ते घेतलंच नाही. ठेव खाली. बिंबोयचं काहीच नाही. घे. तर म्हणजे बोलू का, तर बिचार खरंच गावाकडची आठवण आली चुलीवर जेवण बनव. आणि माझं ना लवकर म्हणजे अर्ध्या तास पूर्ण जेवण बनायला लागले. कधी लवकर झालं नव्हतं पण चुलीच्या नादामध्ये अर्ध्या तासातच जेवण बनून जातं. भाजी पण होते, रोज भाकरी पण वगैरे पण करते ना ग मम्मी. तर गाईज माझं एकच म्हणणं आहे, करिश्मा म्हणजे एकदम तिला नवल झालंय की चुलीवर लय लवकर जेवण बनायलंय. पटकन म्हणजे ना कधी लवकर उठत नाही ना ती. 10 वाजता उठते. आता 9 वाजेपर्यंत सगळं जेवण बिवण सगळं व्हायलंय. 1 तासामध्ये सगळं करायली म्हणजे चुलीवर. तर बघा आता गॅस बरा आहे का चुलवरी आहे. तर ती लय खुश आहे चूलमध्ये. आतापर्यंत तिने चूल नव्हतं बघितलं मी, आता तिला चूल बनवून दिली. मला दिवस झाले चुलीवर जेवण बनवायली.
हे इकडे शिट्टी आहे म्हणून इकडे काही वाटत नाहीये, पण गावाला सारवण सुरवण पहिलं चुलीला सारवून घेतात. सकाळी सकाळी उठल्या किचन धुतो तसं. हा, आपण कसं किचन धुतोय तसं ते पहिलं चुलीला पहिलं सारून घेतात शेणानं, आणि शेणानं नाही सफेद मातीनं चूल सारून घेतात. नंतर शेणानं असं अंगण बिंगण सगळं सडागिडा मारून सारून सुरवण करून सनी चूल पेटून पाणी ठेवून आंघोळ करून आणि जेवण बनवून सनी शेतामध्ये जातात 10 वाजताच. तर त्या लोकांची किती कामाले सांगा. आणि माझ्या करिश्माला 8च दिवस झाले चुली बनवली, असं नवल झालंय. मम्मी लय पटकन व्हायले. ते लाकडेच बाई, लाकडाची कोणी बराबरी नाही करू शकत. ते गॅस म्हणजे गॅस सगळं नकली आहे, हे सगळं असली आहे लाकडाचं जेवण बनवणं. आणि याच्यामध्ये कसं टेस्टी पण लागतं. टेस्टी भाजी. मी काल ना म्हणजे मटण आणलं होतं आम्ही काल, हा, तर काल मटण बनवलं ना मस्त एकदम छान, कुकर मध्ये एकदम पटकन शिजलं, खूप भारी झालं. आणि मटण पण एकदम चांगलं. आणि चपाती बनवते तर एकदम वास येतो चपातीचा, माहितीये का? घमघम चपातीचा वास येतो. आणि असा चपातीचा वासच येत नाही गॅस सोबत बनवतो तर काहीच नाही. आणि सुकी जरी खाल्ली चपाती तरी चांगली वाटते, माहितीये का? रोज तर लगेच व्हायला लागलं तर राज मला म्हणतात राहू द्यायचा, गॅसच नाही भरून आणायचा. कारण की त्याच्यामुळे मुलांना जेवण तरी भेटत आहे. कारण की चालू असतं हे शेगडी भिजली वगैरे, तर मग त्याच्यामुळे मी भाजी पण लगेच बनवून घेते. ते बोलते असंच बरं आहे, जेवण तर त्याच्या नादाने भेटायला लागले. तर बघा गाईज, आम्ही जरी मुंबईला असतो तरी आम्हाला इकडे एकदम मस्त आहे. अंगण बिंगण व्यवस्थित आहे, झाडं वगैरे आहेत, जागा आहे भरपूर. जागा आहे. आमची खुदची जागा आहे, लोकांची नाही, स्वतःचीच जागा आहे. तर एकदम आमचं बराबर आहे, काही टेन्शन नाही. हा. आमचं काही टेन्शन नाही. आम्ही मुंबईला जरी असतो तरी आम्ही गावासारखंच वागतोय आणि गावासारखंच राहतोय. आम्ही काही बदललेलो नाहीये. आणि मामीने बनवलेला काल बाजरीच्या भाकरी मस्त, आणि ज्वारीच्या पण आणि मी बोला ना मटण काहीतरी. बनवलेलं. ए वहिनी, ते काही मी बोलत काल नाही, काय दाखवलं करा? ना, तुम्हाला काल दाखवायला पाहिजे होतं नाही का? बरं, भाकरी जे- छान झालं होतं. जे हकीकत आहे ते तरी वहिनी बोला ना. काय याच्यात नाचायचं नाही, कुदायचं नाही, काय नाही बरं. हा? चांगल्या भाकरी उद्या करीन मी भाकरी उद्या दाखव. हा, उद्या भाकरी केल्या की उद्या मी तुम्हाला परत दाखवते हो. बोलायचं की काय? आम्ही म्हणजे काय काय बनवतो. कारण की खरंच आम्हाला गॅसच भेटत नाहीये, तर आता मी चुलीवरच बनवायला लागते. 4 वाजता नंबर लावला तर नंबरच लागत नाही. एक दाबा की झालं सॉरी म्हणते. खीर बनवायची. आता खीर बनवायची बघा, शेवाळ्या आणल्या तेव्हा. हे आमची सांची तिकडं आपल्या बाजूवाल्याकडं वीज आहे ना चालू, त्यांचा रोजा आहे ना, शेवाळ्या गिवाळ्या बनतात ना, ते बघते ते देतात लोक त्याला. पण ती बोलली मला पण आणून बनव मम्मी. तर आम्ही तर बघा आता आपण मस्त थोडीशी खीर बनवू एकदम छान. काहीच मागवलं तू खाणार दादा खीर? नाही, चिकनची भाजी. खात नाही, बस बोलतो म्हणून. हा, मग त्याला चिकनची भाजी बनवायची बघा. आम्ही सगळ्याला पण अलग अलग चिकन बनवलं, चपात्या जेवण बनवले. झालं पण तुझं? हो माझं झालं. पप्पा गेले ना. कामं झालं लवकर हा. त्याच्यामुळे. तर मी मस्त दूध ठेवले गरम करायला, आता खीर बनवायची आहे. आणि शिवानी जस्ट आता आलेली आहे जॉबवरून. तर काय तुमचे याच्यात काय होतं का? आज गुढीपाडवा सेलिब्रेशन होतं. मी आल्याला तिच्या पुऱ्या खाते. तिने आलेल्या पुऱ्या बघितल्या, बोलते मला पण दे. म्हणले घे गरम गरम खा. तर बघा तिने साडी घेतलेली छान दिसत आहे. बस तर गुढीपाडवा होता, त्याच्यामुळे त्यांना साडी घालून बोलवलेलं होतं. तर ती मराठी लुक करून गेलेली एकदम छान. तर बघा गाईच कशी माझी लेक वाटती. माझी शिवानी सगळ्यात छोटी आहे. बघा आता एवढीच बाकी राहिली अशीच लग्नाची. गेली ना, अशीच आली आता. थकून गेली अशी ना तू? थकली कधी वजन पदर पकडून 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 बघा छान. तिला एकदम साडी छान दिसत आहे. एकदम मस्त तर दिसते. काय झालं, मी मस्त गरम गरम खीर बनवलेली आहे ना, परत पुऱ्या गरम तळते. कारण की ह्या दोघी जणी आल्यात, त्यांना बघून भूक लागली. तर बघा कशा आल्याला खातात हे बघा. शिवानी पण आवडली का ग? चांगली केली का? मस्त केली. छान केली ना. दर्शन शिवानी घे तू पुन्हा. घे ना एक दे. काय खीर घे ना. कोण ना खात? आम्ही दोघीच खातो. सांची मी, सांचीचे पप्पा पण नाही खात, सिद्धूचे पप्पा पण नाही खात. तर मस्त खीर झालेली आमची ना ग? हे बघा गाईस, किती मस्त फुगली चपाती. कोण बनवतंय ते? सांचीची आई का कोण? आई, चपाती कोण बनवायले? तू. अशी चपाती बघ. हा भाभी हे बघ छान आहे. चुलीवर कशा मस्त लागतात.